नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमचे नवीन एका व्हिडिओमध्ये आपल्या ऑनलाईन सेंटर यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हँडिकॅपवाल्यांसाठी जी ई-के-वाय-सी करायची आहे, त्यांची प्रोसेस आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि मित्रांनो, ही प्रोसेस तुम्ही घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू शकता. कुठेही तुम्हाला जाण्याची गरज नाही. कुठल्याही सायबर कॅफेवर किंवा कोणत्याही सेतू केंद्रावर तुम्हाला न जाता घरी बसल्यासुद्धा तुम्ही हे प्रोसेस करू शकता. याची प्रिंट वगैरे तुम्हाला काहीही ठेवायची गरज नाही. फक्त ओ-टी-पी टाकून या ठिकाणी तुम्हाला ओ-टी-पी सबमिट केल्यावर फक्त प्रोसेस करून घ्यायची आहे, बाकी काही नाही. मित्रांनो, तुम्हाला ही प्रोसेस करण्यासाठी तुम्हाला Googleमध्ये सर्च करायचं आहे PWD लॉगिन. PWD लॉगिन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे तुमच्यासमोर एक डॅशबोर्ड किंवा पेज ओपन होणार आहे. या ठिकाणी पेज ओपन झाल्यावर या ठिकाणी तुम्ही पाहताय की UDID नंबर जो तुमच्याकडे असेल MHवाला, तो नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर खाली जे डेट ऑफ बर्थ तुमच्या सर्टिफिकेट असेल तेच डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकून त्यानंतर खाली तुम्हाला कॅप्चर टाकून लॉगिन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, मी सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी UDI नंबर किंवा ॲप्लिकेशन नंबर जो असेल तुमचा, तो या ठिकाणी टाकल्यावर त्यानंतर डेट ऑफ बर्थ फिलअप केल्यावर त्यानंतर या ठिकाणी कॅप्चर फिलअप करून लॉगिन या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. सो मित्रांनो, लॉगिन या ऑप्शनला क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपलं जे पोर्टल असेल ते या ठिकाणी ओपन होणार आहे हँडिकॅपवाल्यांचं. तर या ठिकाणी आपली जे डिटेल आहे ते तशीच ठेवायची आहे. यामध्ये काहीही करेक्शन करायचं नाही. तर या ठिकाणी आता तुम्ही पाहता की उजव्या साईडला बरेच ऑप्शन दिलेले आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला ई-के-वाय-सी करण्यासाठी अपडेट ई-के-वाय-सी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. समोरची प्रोसेस करण्यासाठी किंवा ई-के-वाय-सी करण्यासाठी अपडेट ई-के-वाय-सी या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. आणि या ठिकाणी क्लिक केल्यावर अशा प्रकारे आपले आधार कार्डचे ऑप्शन या ठिकाणी समोर येणार आहे. या ठिकाणी पाहता की तुम्ही आपला जो फोटो असेल तो, त्यानंतर या ठिकाणी आधार कार्ड नंबर दिसेल आपल्याला. त्यानंतर या ठिकाणी खाली दिसत आहे की कॅप्चर या आय ॲग्री या कॅप्चरला तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यावर जनरेट ओ-टी-पी या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता या ठिकाणी क्लिक केल्यावर तुमच्या आधार कार्डला जो नंबर लिंक असेल तो या ठिकाणी येणार आहे. तो ओ-टी-पी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायचा आहे. या ठिकाणी ओ-टी-पी सबमिट केल्यावर तुमची या ठिकाणी के-वाय-सी ॲटोमॅटिक होणार आहे. या ठिकाणी तुम्हाला काहीही करायचं काम नाही. तर त्या ठिकाणी आपण जनरेट ओ-टी-पी ऑप्शनला क्लिक करूया. समजा तुम्ही सांगितल्याप्रमाणे या ठिकाणी जनरेट ओ-टी-पी ऑप्शनला क्लिक केल्यावर आता ओ-टी-पीचं ऑप्शन आलेलं आहे. या ठिकाणी तुम्हाला जो तुमच्या मोबाईल नंबरवर तुमच्या आधार कार्ड जो नंबर असेल तो या ठिकाणी त्याच्यावर एक ओ-टी-पी आला असेल, तो ओ-टी-पी या ठिकाणी तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ओ-टी-पी व्हेरीफाय केल्यावर अशा प्रकारे तुमची ई-के-वाय-सी सक्सेसफुली या ठिकाणी झालेली आहे. आता या ठिकाणी तुम्हाला कुठेही जायचं काम नाही किंवा कुठेही प्रिंट वगैरे काढून ठेवायची गरज नाही. फक्त तुम्हाला आधार कार्ड नंबर ॲटोमॅटिक येणार आहे. त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या आधारवर जो नंबर लिंक असेल त्यावर एक ओ-टी-पी येणार आहे. तो ओ-टी-पी या ठिकाणी तुम्ही सबमिट केल्यावर अशा प्रकारे ई-के-वाय-सी सक्सेसफुल झालेली आहे. सो मित्रांनो, अशा प्रकारे ही हँडिकॅपची ई-के-वाय-सी असेल. जर काही व्हिडिओमध्ये काही संबंध असेल तसे कमेंट बॉक्समध्ये कळवा. त्याचा रिप्लाय तुम्हाला अवश्य देण्यात येणार आहे. आणि मित्रांनो, चॅनलवर जर का नवीन आले असाल तर अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्याला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.